उत्सव साजरे केले जातात तर दक्षिणायनाच्या काळात व्रतवैकल्य केली जातात. म्हणून तर चातुर्मास जो आहे ना तो दक्षिणायनामध्ये येतो. कारण चातुर्मासामध्ये सगळी व्रतवैकल्य असतात. श्रावण असतो, त्याच्यानंतर गणपती येतात, त्यानंतर घटस्थापना होते, सगळी उपासना साधना ही सगळी दक्षिणायनाच्या काळामध्ये केली जातात. दक्षिणायन काळामध्ये देवशयनी एकादशी सुद्धा येते, आषाढी एकादशी. अर्थात दक्षिणायनामध्ये काय होतं तर दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा देवांचा दिवस असतो. दक्षिणायनामध्ये देव झोपलेले असतात असं मानलं जातं. त्यामुळे कुठलीही शुभ कार्य, लग्न, मुंजी, डोहाळे जेवण, त्याचबरोबर गृहप्रवेश, वास्तुशांती अशी कुठलीही शुभ कार्य या दक्षिणायनामध्ये केली जात नाहीत. हो, पण पितरांची सेवा मात्र या काळात केली जाते. हे पितरांचे दिवस मानले जातात. म्हणून तर दक्षिणायनामध्येच पितृपंधरवडा सुद्धा येतो. आता तुम्ही म्हणाल की 21 जूनपासून सुरू होतोय दक्षिणायन, हे मान्य. पण मग दक्षिणायन कधी संपतं आणि उत्तरायण कधी सुरू होतं? तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, अर्थात मकर संक्रांतीपासून उत्तरायणाची सुरुवात होते. या काळात सूर्याचं उत्तर दिशेकडे गमन होत असल्यामुळे साधारणतः जानेवारी ते जुलै हा उत्तरायणाचा कालावधी मानला जातो. आता याबाबत पौराणिक काय संदर्भ आहेत बरं? तर मगाशी म्हटलं तसं उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस, दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र. या बाबतीत महाभारतात सुद्धा एक प्रसंग आहे. पितामह भीष्म जे होते ते महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा त्यांना पूर्ण बाण लागले होते, बाणांच्या शय्येवर ते पडून होते, तरी त्यांनी प्राण सोडला नाही. कारण तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. ते उत्तरायणाची प्रतीक्षा करत होते. कारण उत्तरायणामध्ये स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानलं जातं. त्यामुळे उत्तरायणामध्ये जर देह ठेवला किंवा देह त्याग केला तर लवकर मोक्ष मिळतो. म्हणून पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर होते, बाणांवर पडून होते, तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा प्राण सोडला नाही. उत्तरायण लागण्याची प्रतीक्षा करत राहिले आणि उत्तरायण लागल्यावरच त्यांनी प्राण सोडला. थोडक्यात अशी सुद्धा मान्यता आहे की दक्षिणायनामध्ये सूर्य हा पितरांच्या दिशेकडे झुकतो, तर उत्तरायणामध्ये सूर्य हा स्वर्गाकडे अर्थात देवांच्या दिशेकडे झुकतो. ही श्रद्धा आहे. आणि त्याला मी तुम्हाला पौराणिक संदर्भ सुद्धा सांगितला. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रकाश मार्गाने जाणारे योगी पुनर्जन्मापासून मुक्त होतात. आणि हा जो प्रकाश मार्ग आहे तो उत्तरायणाला मानला गेलेला आहे. त्यामुळे उत्तरायणाचा काळ शुभ असतो. आता जो दक्षिणायन लागतंय त्या दक्षिणायनाचा जो काळ आहे त्याचा पितरांशी संबंध आहे. त्यामुळे या काळामध्ये श्राद्ध, तर्पण, पितृपूजन वगैरे केलं जातं. जसं पितृपंधरवडाच दक्षिणायनामध्ये येतो. धर्मग्रंथानुसार दक्षिणायन हा देवांचा विश्रांतीचा अर्थात रात्रकाल असतो. त्यामुळे मग शुभ कार्य करण्यापेक्षा तपस्या, साधना, आत्मचिंतन या गोष्टींना महत्त्व आहे. आता शुभ कार्य आपल्याकडे करायचं असलं, लग्न,